नमस्कार, मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. सर्वप्रथम आपण काय करू, आज आहे 8 ऑक्टोबर 2024. आजपासून सर्व शेतकऱ्याला सांगू. सुरुवातीला आज पाऊस सांगू इच्छितो की आज पाऊस तो सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्हा, तसेच बीड जिल्ह्याचा पाटोदा भाग, त्याच्यानंतर परभणीच्या इकडे पूर्णाकर, इकडे नांदेड आणि इकडे यवतमाळ, इकडे हिंगोलीपर्यंत आजच रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी पावसाचं म्हणजे मध्य रात्रीच्याला पाऊस पडायला दिसेल, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण हा पाऊस उद्याच्याला मात्र 9 ऑक्टोबरला तो पाऊस मात्र राज्यातला म्हणजे उद्या 4 वाजेपर्यंत, 9 ऑक्टोबरला 4 वाजेपर्यंत म्हणजे दुपारी 4च्या नंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू व्हायल्यानंतर रात्रीच्याला सगळीकडे अशा विजेच्या कडकडत चालू झालेलं दिसेल. म्हणून सर्व शेतकऱ्याला विनंती, तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन आज वाटल्यास काढा, झाकून ठेवा, उद्या दुपारपर्यंत देखील जमतंय, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि तुम्हाला एक सांगतो की हा पाऊस समजा हे पूर्व विदर्भात कमी राहणार आहे. पूर्व विदर्भात 11-12 तारखेच्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे. म्हणजे पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यातल्या लोकांनी हे लक्षात घ्यायचं की 12, 13, 14, 15, 16 पर्यंत तुमच्याकडे पाऊस असणार आहे, म्हणून हे लक्षात द्यायचं. आणि पश्चिम विदर्भामध्ये 5 जिल्हे, बुलढाणा, अमरावती, अकोला, त्याच्यानंतर वर्धा, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली, या भागातल्या लोकांना सांगू की तुम्ही काय करा, 10 तारखेपासून तुमच्याकडे पाऊस येणार, म्हणून तुम्ही काय करा, तुमचं सोयाबीन असेल तर काढा, झाकून ठेवा, कारण की पाऊस जवळपास 17 तारखेपर्यंत चालणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि मराठवाड्यात मात्र मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागामध्ये मात्र उद्या 9 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत जोरात पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी म्हणजे समजा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र जे भाग आहे, प्रत्येक गावाला म्हणजे 1 ते 2 दिवस पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे ह्या 17 ऑक्टोबर पर्यंत, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. आणि शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जिल्ह्यावर सांगतो, म्हणजे जास्त पाऊस कसा कुठं कुठं पडणार आहे तर सुरुवातीला सांगतो, नांदेड जिल्हा एक जास्त राहणार आहे, हिंगोली एक राहणार आहे, त्याच्यानंतर परभणी एक राहणार आहे, लातूर एक राहणार आहे, बीड जिल्हा एक राहणार आहे, जालना जिल्हा एक राहणार आहे, त्याच्यानंतर नगर जिल्हा एक खूप पडणार आहे, त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्हा जोरात पडणार आहे, नगर, संगमनेर, शिर्डी, राहता, कोपरगाव, त्याच्यानंतर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, म्हणजे ह्या पुन्हा सिल्लोड, कन्नड ह्या भागामध्ये जरा जास्त पाऊस पडणार आहे. म्हणजे 17 तारखेपर्यंत हे सांगितलं एवढ्या पट्ट्यात जोरात पाऊस पडणार आहे. फक्त पूर्व विदर्भात कमी राहणार आहे, हे परतीचा शेवटचा पाऊस. आणि पश्चिम विदर्भात देखील पडणार आहे, पण थोडाफार कमी पडणार आहे, म्हणून पश्चिम विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. पश्चिम विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम या भागात देखील 10च्या नंतर तिकडे पाऊस येणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी, विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन उद्यापर्यंत झाकून ठेवा, वाटल्यास पावरापर्यंत झाकून ठेवा, आणि तुम्ही तुमच्या आलेल्या पिकाची काळजी घ्या. त्यामध्ये आज म्हणजे पाऊस म्हणजे आता म्हणजे 18 तारखेला जळगावपासून निघून जायला तयारी परतून जायला तयार होणार आहे. आणि आपल्या मराठवाड्यातून आणि इकडल्या काही भागाकडून मात्र 21 तारखेला निघून जाणार आहे, म्हणून ही खास करून शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. आता सर्व शेतकऱ्याचं म्हणजे ज्वारीची पेरणी चालू आहे, हरभऱ्याची पेरणी चालू आहे, म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन फक्त आज 12 आहे, आणखीन 7 दिवस पावसाचं म्हणजे वरुण राजाची हजेरी राहणार आहे. आणि तो पाऊस सगळीकडे पडणार नाही, भाग बदलत पडणार आहे, पण जोराचा पडणार आहे. म्हणून तुम्ही तुमचं काय करा, पेरणीचं जसं नियोजन करायचं तसं करा, कारण की वरुण राजा आता 21 तारखेपासून आपल्या महाराष्ट्रातून निघून जायला तयार होणार आहे. म्हणजे 21 तारखेला आपल्या महाराष्ट्रातून परतीचा म्हणजे पाऊसच निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. आणि त्याच्यानंतर 5 नोव्हेंबरला थंडी खूप येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज द्यायचा. 21 तारखेच्या नंतर राज्यामध्ये अशी एकदा धुई खूप येईल, म्हणजे धुई येणार, धुरळी येणार, धुके म्हणतात काही जण, म्हणून आपण समजायचं की आता पाऊस निघून जायला तयार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला एक माहिती असं सांगतो, 16 आणि 17 तारखेदरम्यान 15, 16, 17 दरम्यान काय होणार, धुई येणार आहे. धुके म्हणतात, कोणी धुरळी म्हणतात, विदर्भात धुरळी म्हणतात. मग त्याच्यापासून लक्षात घ्यायचं, मग काय होईल, जाळी धुई येईल आणि लगेच जाळी धुई आल्याच्या नंतर तिथून पाऊस कंप्लीट 12 दिवसाला निघून जातो, म्हणून हे अंदाज निसर्ग देतं.